नमस्कार स्वामी भक्त हो, मी दर्शन. ऐकूया आजचा स्वामी संदेश. स्वामी महाराज सांगतात, जीवनात सुवास पाहिजे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. पुरुषार्थ आणि पुण्याच्या वृद्धीने लक्ष्मी येते. दान, पुण्य आणि कौशल्याने ती वाढते. संयम आणि सदाचाराने लक्ष्मी स्थिर होते. पाप, ताप आणि भीतीने आलेली लक्ष्मी कलह व भीती उत्पन्न करते आणि नष्ट होते. स्वामी समर्थ महाराज सांगतात, संसाराचा गाडा चालविण्यासाठी आर्थिक बळ आवश्यक आहे. मात्र हे आर्थिक बळ चांगल्या मार्गाने हस्त खेळत आलेले असावे. लपून छपून अनितीने आलेले बळ आपणास सुख, शांती, समाधान कधीच प्रदान करणारे नसते. स्वामी समर्थ महाराज सांगतात, अत्यंत दुर्जन व्यक्तीतही परमेश्वर असतो. ही गोष्ट खरी असली तरीही त्याची संगत धरणे अजिबात योग्य नाही. प्रेमळ आणि मृदू शब्द लहानसे असतील परंतु त्यांचे प्रतिध्वनी अनंत काळ ऐकू येतात. जीवनाच्या अभ्यासातूनच ग्रंथ निर्माण होतात. स्वामी समर्थ महाराज सांगतात, जर आपण समोर प्रत्यक्ष दिसणाऱ्या माणसावर प्रेम करत नसू तर मग आपण ज्याला पाहू शकत नाही अशा परमेश्वरावर तरी कशी प्रीती करू शकणार. बुद्धिमत्ता व योग्य निर्णय घेण्याची क्षमता असेल तर सर्व काही आहे. म्हणूनच मूर्खाकडे सर्व काही असूनही काही नसल्यासारखेच. स्वामी समर्थ महाराज सांगतात, संकटरूपी तळ्यात हात घातल्याशिवाय यशरूपी कमळ हाती येत नाही. काम, क्रोध तर मानवाचे वैरी आहेतच, पण निष्काळजीपणा, आळस, प्रमाद हे मनुष्याच्या योग्यतेचे वैरी आहेत. म्हणून आपल्या कर्मात तत्पर राहिले पाहिजे. स्वामी समर्थ महाराज सांगतात, प्रत्येक संकट व समस्या म्हणजे तुमच्यासाठी मिळालेली एक संधी व देणगी आहे. जीवनात विश्वास, नाते, वचन आणि हृदय कधीच तोडू नये. कारण जेव्हा या गोष्टी भंग पावतात तेव्हा त्यांच्या वेदना अतीव असतात. स्वामी समर्थ महाराज सांगतात, कोणाचाही मीपणा काही शेवटपर्यंत टिकत नसतो. कसला गर्व अन कसली घमेंड, इथून जो तो रिकाम्या हातानेच परत जात असतो. सौंदर्य हा माणसाचा दागिना आहे. गुण हा रूपाचा अलंकार आहे. ज्ञान हा गुणाचा अलंकार आहे. क्षमाशीलता हा ज्ञानाचा अलंकार आहे. आयुष्याच्या वाटेवर एका चुकीमुळे साथ सोडणारे भरपूर असतात, पण तीच चूक समजावून सांगून आयुष्यभर साथ देणारे लाखात एक असतात. स्वामी समर्थ महाराज सांगतात, परमेश्वराची भक्ती आत्मसमाधान देते. फक्त उपासनेची पथे पाळा. आपली उपासना अत्यंत गुप्त ठेवावी. आपण दररोज केवढी उपासना करतो याचा अभिमान बाळगू नये. उपासना ही देवापाशी व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. उपासना म्हणजे आपला आत्यंतिक आनंद असतो. उपासनेचे कष्ट वाटू नयेत तर उपासनेची गोडी लागावी. उपासना अर्थाकडे लक्ष ठेवून केली तर अधिक गोड वाटू लागते. स्वामी समर्थ महाराज सांगतात, आपण करत असलेल्या उपासनेचे फळ आपल्याला मिळेल. आपली ऐहिक भरभराट होईल. आपली दुःखे नाहीशी होतील अशा व्यावहारिक अपेक्षा ठेवू नयेत, कारण बरीचशी उपासना आपले पूर्वकर्माचे दोष नाहीसे करण्यासाठी खर्च होते. कर्ज फिटल्याशिवाय शिल्लक कशी पडेल, त्याचा हिशेब तो परमेश्वर ठेवेल. स्वामी समर्थ महाराज सांगतात, उपासना वाढवाविषयी वाटू लागली, डोळे भरून येऊ लागले, कंठ दाटून येऊ लागला, शुभ स्वप्ने पडू लागली, दैवी अनुभव येऊ लागले, निर्भयता वाढू लागली की ओळखावे आपली उपासना योग्य दिशेने चालली आहे. पुढे पुढे संसार सुखाच्या अपेक्षा नाहीशा होऊ लागतात. अनेकदा भगवंताचे दर्शन देखील घडते. अशी अवस्था उपासनेची पराकोटीची उच्च उंची दर्शविते आणि ती उंची येणे उपासकाच्या व्याकुळतेवर अवलंबून असते, पूर्वकर्मांच्या ओझ्यावर अवलंबून असते. निरपेक्ष प्रेमाने प्रखर उपासना करीत राहणे हेच उत्तम. उपासना कोणत्या देवाची करावी हा प्रश्नच पडू नये. शक्ती एकच आहे आणि ती विद्युल्तेसारखी आहे. वीज गिझरमधून गेली तर ती महाकालीचे रूप असते आणि एसी मधून गेली तर शांतादुर्गा असते. आपल्याला भावेल त्या देवतेची उपासना करावी.
कोणाला दत्त महाराजांचे, श्री स्वामी समर्थ महाराजांचे संन्यासी विरक्त रूप भावते, तर कोणाला जगदंबेची भक्तवत्सलता भावते, तर कोणाला मर्यादा पुरुषोत्तम रामप्रभूंचा संयम भावतो, तर कोणाला मारुतीरायाची दास्यभक्ती भावते. म्हणून देवादेवात भेदभाव करू नये. कोणताही खाद्यपदार्थ क्षुधाशांती करतोच, तसे कोणत्याही देवतेची भक्ती आत्मतृप्ती करतेच. स्वामी समर्थ महाराज सांगतात, माणसाचे जवळपास अर्धे आयुष्य झोपण्यातच जाते. म्हणून लवकर सावध होऊन स्वतःला सत्कर्मामध्ये गुंतवलं पाहिजे. परमेश्वराची भक्ती ही ऐन तारुण्यापासून करायची असते. नामजप ही वृद्धपणातील विरंगुळा म्हणून करण्याची कृती नसून ते स्वतःच्या उद्धारासाठी स्वीकारलेले पवित्र असे व्रत आहे. म्हणून आयुष्याची क्षणभंगुरता ओळखून जीवन जगले पाहिजे. रोजच्या घडीला मरणाचे स्मरण राहिले म्हणजे आपले पापाचरण आपोआप कमी होईल. ते कमी झाले की सद्वासना येऊ लागतील व लक्ष परमार्थाकडे लागेल. ते लागले म्हणजे नाम घेण्याची बुद्धी होईल. स्वामी समर्थ महाराज सांगतात, आयुष्यात काय गमावले यापेक्षा आयुष्यात काय मिळाले यात आनंद माना आणि मिळालेल कसं सांभाळून ठेवता येईल याचा विचार आणि त्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही कितीही देवधर्म करा, पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल, तर ज्या लोकांचं मन तुमच्यामुळे दुखावले गेल असेल त्यांच्या एक एक अश्रूंचा हिशोब परमेश्वर आज ना उद्या घेतोच, यात शंका नाही. स्वामी समर्थ महाराज सांगतात, सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्त्वाचे गुण आहेत. कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही, तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही. खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते. कुठल्याही रंगात मिसळले तर दरवेळी नवीन रंग देते. पण जगातले सर्व रंग एकत्र करूनही पांढरा रंग तयार करता येत नाही. हे अढळ सत्य आहे. म्हणून नाते जपा. धार्मिक ग्रंथांमध्ये लिहिले आहे की कलियुगात देवाची अथवा सद्गुरूंची पूजा करण्यासाठी वेळ काढता येत नसेल तर केवळ नामस्मरणाने, नामजपाने, नामजप केल्याने देवाची अथवा सद्गुरूंच्या कृपेची प्राप्ती संभव आहे. याने मनोरथ व मनातील इच्छा देखील सिद्ध होतात. आपल्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतात. स्वामींचे नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटत. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजपणे मिळतात. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी स्वामींची उपासना व नामस्मरण करावे. कुणावरही राग न काढता स्वामींवर विश्वास ठेवावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.